काय हो, सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा बाहेर खाल्ला का लय टेस्टी लागतो आणि घरी बनवायला गेलं का फेल होतो. मग या अशा पद्धतीने बनवायचं, एकच नंबर बनतो. काय करायचं, एक वाटी तूप घ्यायचं बरं का. आता सगळं मापाने घ्यायचं आपल्याला, त्याच्यामुळे एक वाटी तूप घ्यायचं. आता इथे आहे ना मी ओमॅनिक ऑर्गॅनिक काऊ घी घेतलेलं आहे, म्हणजेच गायचं तूप घेतलेलं आहे बरं का. एक वाटी घ्यायचं. आता हे तूप आहे ना, आपण घरी कसं तूप बनवतो एकदम त्याप्रमाणेच टेस्ट देतं बरं का. तुम्हाला जर हे तूप पाहिजे असेल ना, तर कमेंट मध्ये लिंक म्हणून बोला, तुम्हाला लिंक मिळून जाईल. तूप वितळलं का लगेच त्याच्यामध्ये ना आपण जेवढं तूप घेतलंय ना तेवढाच रवा घ्यायचा बरं का. मिडियम साईजचा रवा घ्यायचा आणि याला टाकून आहे ना चांगलं मिक्स करीत बारीक गॅसवर आहे ना चांगलं 4-5 मिनिटासाठी भाजून घ्यायचं. थोडंसं भाजायचं बाकी राहिलं का लगेच त्याच्यामध्ये काजू बदामाचे तुकडे असे बारीक तुकडे करून टाकायचे आणि नंतर थोडंसं त्याला भाजून घ्यायचं. नंतर लास्टला थोडेसे तुमच्या आवडीप्रमाणे मनुके टाकायचे. थोडंसं एखाद्या मिनिटासाठी भाजून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये जेवढं तूप आणि रवा घेतलंय ना तेवढं दूध टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. दूध आटलं का त्याच्यात लगेच साखर टाकायची बरं का. साखरेला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी इलायची पावडर टाकायची, मिक्स करून घ्यायचं आणि याला आहे ना 2 मिनिटासाठी झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवायचं बरं का. नंतर झाकण काढायचं. मग मस्त पैकी आपला शिरा रेडी झालेला असतो बघा. एकदम मस्त लागतो बरं का. असं वाटतच नाही हा घरी बनवलेला असं म्हणून. एकदम आपण सत्यनारायणाच्या पूजेला कसा खातो त्याप्रमाणेच टेस्ट देतं बरं का. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि बनवलं का मला कमेंट करून सांगा की आम्ही बनवला म्हणून. तुम्हाला जर आपलं ह्युमॅनिकचं गाईचं तूप पाहिजे असेल ना तर कमेंट करायला अजिबात विसरू नका बरं का.